कुरुंदवाड पालिकेचे मुख्याधिकारी आशिष चौहान आणि कार्यालय अधीक्षक पूजा पाटील यांची शहरातील जनतेविषयी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक संभाषण असलेली ध्वनिफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. किती लोकांचं भलं केलंयस तू आस्थापनाच्या माध्यमातून. त्यांना ज्यावेळी नालायक लोक भेटतील ना आपण दोघं गेल्यानंतर त्यावेळी कळणार आहे खरी किंमत. हॅलो, हा आठवलं आता की हे सगळे हरामखोर आहेत अख्खे कुरुंदवाडवाले. यांच्यासाठी काहीही करणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे. त्याचे पडसाद शनिवारी दिवसभर उमटले. जिल्हा प्रशासनानं याची दखल घेत चौहान यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या जागी जयसिंगपूरच्या मुख्याधिकारी टीना गवळी यांना अतिरिक्त प्रभार दिला. मात्र चौहान यांना सक्तीच्या रजेवर न पाठवता निलंबित करावं अशी मागणी कुरुंदवाडमधील नागरिकांनी केली आहे. या मागणीसाठी आज सकाळी नागरिक नगर परिषदेसमोर जमले. यावेळी मुख्याधिकारी आशिष चौहान यांच्या प्रतिकात्मक पुतळा घेऊन शहरातील प्रमुख मार्गावरून निषेध फेरी काढण्यात आली. यावेळी झालेल्या निषेध सभेत माजी उपनगराध्यक्ष दयानंद मालवेकर यांनी कुरुंदवाड पोलिसांनी चौहान आणि पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अन्यथा कुरुंदवाड बंद करण्याचा इशारा दिला. माजी नगरसेवक राजू आवळे, सुनील कुरुंदवाडे, सरफराज जमादार यांनीही दोघांचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी वैभव उगळे, बबलू पवार, बाबासाहेब सावगावे, तानाजी आलासे, रामभाऊ माळी, पिंटू नरके, उमेश कर्नाळे, महिपती बाबर, अण्णासाहेब आवळे, किरण गावडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.